आपण डॉक्टर जराशी गैरमुळे इम्पॉर्टंट चालते आजचा आपण त्यांना बघूया लक्ष द्या तुम्हाला एक प्रश्न आहे 2 * 1/2 बरोबर किती रे 3/2 * 2/3 इक्वल टू किती रे 1 4 * 1/4 बरोबर किती रे असं का आहे दोन संख्येचा गुणाकार दोन संख्येचं मल्टिप्लिकेशन कधी होते माहिती आहे का तुझ्या लक्षात येत असेल बघा या 3/2 च्या उलटा काय झालं सिमिलरली 4 च्या उलटा काय झालं उलटा म्हणजे काय रेसिप्रोकल उलटा म्हणजे काय सिमिलरली 2 चा उलटा काय झाला दोन संख्येचा गुणाकार कधी होऊन येत असते दोन संख्येचा गुणाकार कधी होऊन येते जेव्हा त्या दोन संख्या एकूणमध्ये काय असतील उलटे असतील मी जर म्हणलं x * y = 1 याचा अर्थ काय x आणि y दोन्ही एकूणमध्ये कसे येतात उलटे म्हणजे ते रेसिप्रोकल समजलं का समजलं मला सांगा दादा मला सांगा del u, v upon del x * y = 1 ते आपण कशाने मल्टिप्लाय केलं = 1 येईल del xy upon del कशाने मल्टिप्लाय याचा अर्थ दोघांचा गुणाकार 1 आहे म्हणजे दोन्ही पण उलटे आहेत का दिसत असतील बघा ना याला जर उलटे केलं तर वरचं खाली खालचं वरती समजलं परत हे वरती जाईल हे खाली कळलं का मला सांगा दोन संख्येचा गुणाकार 1 येते याचा अर्थ x * y = 1 याचा अर्थ काय x आणि y एकमेकांच्या कसे येतात म्हणजे याचा अर्थ कसे येतात रेसिप्रोकल पण मॅट्रिक्स मध्ये शिकले असतात तुम्ही हे शिकले बाबा a * a इन्व्हर्स बरोबर i a * a इन्व्हर्स बरोबर याचा अर्थ काय a * 1/a = y होईल का तेव्हा हे कॅन्सल होईल तेव्हा तो बरोबर काय कळलं मग x * y = 1 याचा अर्थ काय x * x इन्व्हर्स बरोबर 1 होऊ शकते नाही तर y * y इन्व्हर्स बरोबर काय होऊ शकते 1 होऊ शकते कळलं का मग मला सांगा याला मी नाव जे देऊ शकत नाही का सांगा ना याला तुम्ही नाव काय देऊ शकता याला काय नाव द्याल बोलू पण आता कसं असते एक रायटरची भाषा असते आता नियमानुसार तुम्हाला माहिती आहे काय या जे इन आणि जे इन्व्हर्स मध्ये फरक काय या जे चा इन्व्हर्स काय जे इन्व्हर्स दोघांचा गुणाकार काय ते 1 पण रायटरची भाषा असते बघा या जे इन्व्हर्सला कोणी काय लिहिते माहिती आहे का जे डॅश लिहिते काय लिहिते जे डॅश याचा अर्थ काय जे इनटू जे जे डॅश बरोबर काय कळलं आणि जे डॅश याचा गुणाकार 1 आहे ना याचा अर्थ काय जे चा इन्व्हर्स कोण आहे जे डॅश किंवा जे डॅश चा इन्व्हर्स कोण आहे कळलं का समजून घ्या आता तुमच्यावर दोन ऑप्शन आहेत समजून घ्या del xy upon del uv आणि del uv upon del तुम्ही एक तर याला जे म्हणलं तर याला काय म्हणावं लागेल तुम्हाला किंवा याला जर जे म्हणलं तर याला काय म्हणावं लागेल कशाला जे म्हणायचं कशाला जे डॅश म्हणायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशाला जे आणि कशाला जे डॅश म्हणू शकता कन्फ्युजन होईल का आता कळलं मग समजून घ्या आता लय महत्त्वाचं आहे आता if x बरोबर u cos b आणि y बरोबर u sin b prove that j into j dash बरोबर कळलं का म्हणजे कळलं असेल तुम्हाला ते लक्ष द्या कळलं असेल इथे j ला तुम्ही काय म्हणू शकता del of uv upon xy असं म्हणू शकता ना नाही j dash तुम्ही काय म्हणू शकता del of xy upon तुम्हाला एक सांगितलं होतं अवघड गणित ओळखायचं कसं सोपं ओळखायचं कसं त्याच्यात अवघड काय एक नंबरचा का दोन नंबर सोपं पण सांगा एक नंबरचा का दोन नंबर कसं ओळखसा जे वर आहे ते डाव्या साईडने असले पाहिजे म्हणजे कोणीतरी सोपं आहे म्हणजे डायरेक्ट नंबर लावायचा इथे काय करायचं डायरेक्ट नंबर लावायचा त्याला मला माहिती नंबर कळलं का मग इथं कन्फ्युजन असलं पाहिजे पोराले की सर ने आले जेडेस नाव पाहिजे तुम्ही आले जेडेस देऊ शकता याने जे देऊ शकता कळलं का चला लक्ष द्या काळजीपूर्वक लक्ष द्या
मग आन्सर मध्ये तुमचं काम काय जे आणि जे डॅश काय करणार डिफाइन करा जे बरोबर पहिल्यांदा घ्यायचं सोपं काय x y द्यायचे का u v लिहायचे वर बस हे x y आपण डेल इथे काय दिसल मग याचा काय डायरेक्ट काय फॉर्म्युला घ्यायचा नाही काय फॉर्म्युला तर सांगा डेल x अपॉन डेल u डेल x अपॉन डेल v नंतर काय आहे डेल y बाय डेल u आणि डेल y बाय डेल म्हणून मग आधी लगेच नोट करा तर तुम्हाला केले असते ते समजते कळलं का तुमच्या 4-5 मिनिटं गणिताच्या जवळ आले 4-5 मिनिटं बाहेर गणित आहे चालते का जे बरोबर त्याला सांगा x ला जर u न केलं x ला जर काय न केलं मी किती काढून घेतो डेल x बाय डेल u डेल बाय डेल u ऑफ x ची किंमत काय रे u cos v डिफरन्शिएट कशाने करायला तू याचा अर्थ cos v कराय कॉन्स्टंट बाहेर काढा उरलं काय डेल u बाय डेल u याची किंमत काय असते 1 नाही दिली तरी चालेल जर cos u cos v दुसरी किंमत कोणती काढाल डेल x बाय डेल v ओके डेल बाय डेल v ऑफ x ची किंमत काय आहे u cos v डिफरन्शिएट कशाने करायले तुम्ही v न करायले याचा अर्थ u करायले कॉन्स्टंट आणि cos v चा डेरिव्हेटिव्ह काय ना मायनस साइन म्हणजे झालं तुमचं काय मायनस u sin v कळाले परत दुसरी व्हॅल्यू कोणती काढाल डेल y बाय डेल u म्हणजे डेल बाय डेल u ऑफ y ची किंमत काय आहे u sin v डिफरन्शिएट कशाने करायले तुम्ही याचा अर्थ sin v करायले मग हे जर बाहेर काढलं मी sin v उरलं काय डेल u बाय डेल u आणि डेल u बाय डेल ची किंमत काय असते 1 उरलं काय तुमचं sin याची किंमत काय तुमची चालते नंतर कोणती किंमत काढाल डेल y बाय डेल v हे डेल बाय डेल v ऑफ y ची किंमत काय रे u sin v डिफरन्शिएट कशाने करायले तुम्ही याचा अर्थ u काय राहील हे जर u बाहेर काढला तर sin चा डेरिव्हेटिव्ह काय ना cos u cos कळाले पर्यंत तुमचं काम काय डिटरमिनंट सॉल्व करायचं चला सांगा काय ना cos into cos मायनस मायनस प्लस कशाला समजला का 2/2 चा डिटरमिनंट चालू इथे काय ना u sin into sin सगळं जगा माहिती आहे ना आता दोन्ही किंमत कोणता केला लिहायला मग हे काय याला काय म्हणायचं आपण कॉमन उरलं काय ती cos क्यूब प्लस sin क्यूब आणि याची किंमत काय असते रे म्हणजे u into 1 तर काय होतं आता गणित 4 गणित किती मार्कात आहे कळालं मग मला सांगा काय क्लू सांग शॉर्ट या दोन संख्येचा गुणाकार काय आला मग दोन संख्येचा गुणाकार 1 कधी येत असते 2 ला कशाने गुणल्यावर 1 येते 3 ला कशाने गुणल्यावर 1 येते 4 ला कशाने गुणल्यावर 1 येते मग u ला कशाने गुणल्यावर 1 येते मला सांगा j ची व्हॅल्यू काय आहे तुमच्यापाशी तुम्हाला समजा पुढचं काही गणित कळलं सिमिलरली करून z ची व्हॅल्यू काय दिसणार j ची व्हॅल्यू भेटली तुमच्या जवळ z ची व्हॅल्यू 1/u काय कराल तुम्ही एरियाचे दिसाल काय j डॅश u * 1/u u कॅन्सल तर काय आलं h कधी करायचं जर z ची व्हॅल्यू अवघड चालली तर कळलं आता बघा जे सोपा होता का नाही सोपा अवघड समजला का आधी लेक्चर केले असतील तर जे जर सोपा असेल त्याचा जे डॅश कसा आहे आता अवघड म्हणजे काय करावं मोठा फॉर्म्युला लावा कळलं ते जर फॉर्म्युला कळलं नाही ही मेथड वापरायची कळलं का पण आपण डायरेक्ट जे डॅश व्हॅल्यू काय म्हणली आपण भविष्य पाहिलं ना डायरेक्ट व्हॅल्यू 1/u ती जाणून दाखवतो कळलं का ही मेथड कधी वापरायची जर कोणाला जमत नसेल कॅल्क्युलेशन पुढच्या आठवड्यात तर कळलं आता हे मोड चालते की मोड जी ची व्हॅल्यू आपल्याला आलेली काय मी साइड कोपऱ्यात जी ची व्हॅल्यू आपल्याला दिसते आली आता जे डॅश तर जे आपण जे काय घेतलं होतं जे काय म्हणतात डेल सोपं घेतलं होतं ना आपण सोपं काय इकडं x y आपण इथं काय ना जे डॅश काय करायचं उलटा करायचं उलटा म्हणजे काय ना अवघड काय ना आपण डेल समजा असं जे डॅश कसं फाइंड करायचं ते उलट करायचं सोपेच्या उलट करायचं मला सांगा दादा की सोपा आहे का अवघड आहे का हाऊ टू आयडेंटिफाय सोपा अवघड इथं वर कोण आहे तर गणितात एकच u पाहिजे एकच v पाहिजे आहे का गणितात एकच v याचा गणित कसं आहे
अवघड साठी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता मी -1 चा 3 का 2 का 2 सांगितलं होता. इथं बघायची व्हेरिएबल किती आहे किंवा इथं बघायची व्हेरिएबल किती आहे कळलं का. वर काय लिहायचं डेल f1 f2 इथं होल डिवाइडेड a इक्वल टू च्या मोठी लिस्ट मारायची. इथं पण काय लिहायचं डेल f1 आता जे खाली आहे ते वर लिहायचं म्हणजे इथं काय येणार डेल आणि जे वर आहे खाली इथं काय येणार डेल. कळालं कळालं का. मला सांगा आता आपण इथपर्यंत सगळं ठीक होतं गणितात u v x y इथपर्यंत ठीक आहे पण गणितात एकूण f2 आले मग ते एकूण f2 कशी डिफाइन करायची. हे इकडे घेऊन यायचा आणि हे इकडे घेऊन यायचा. इकडे आला काय येणार x u cos v इक्वल टू यालाच काय म्हणायचं हे काय येणार y u sin v इक्वल टू 0 यालाच काय म्हणायचं. कळालं का. मग याची किंमत फाइंड करा. पहिली किंमत काय डेल f1 f2 अपॉन डेल काय फॉर्म्युला कोण सांगते डेल f1 अपॉन डेल x. आता ते नेहमी ते शिकवायसाठी नाही बसून फॉर्म्युला कसा तयार करायचा त्यासाठी होमवर्क दिलेले करायचे असते. ते जर केले तर समजून जाते. कळलं का. इथे काय येणार डेल f1 अपॉन डेल y डेल f2 अपॉन डेल x डेल f2 अपॉन डेल. तुम्हाला सांगितलं तुम्ही जरूर नाही सगळं लिहा. थोडंफार आज परफेक्ट फॉर्म्युला लिहिलं तर 2-3 मार्काचं 2 मार्क पुढे नाही गेले. कळलं. मग आपलं काम काय आहे त्या किमती काढणं. एक म्हणजे कशाला डिफरन्शिएट करायचं x इथं होईल काय 0 इथे x म्हणजे काय 0 आणि x काय सिमिलरली आपण कशाला करायचं पुढे दिसते का गणितात y तर काय ना f2 ला कशाला करायचं f2 मध्ये दिसते का पुढे x तर काय ना आणि f2 ला कशाला करायचं तर y चं काय ना याचा डिटरमिनंट काय आला म्हणजे याची किंमत काय आहे -1 चा स्क्वेअर प्लस 1 ना 1 आपण कळालं कळालं का हे मोडतोय. दुसरी किंमत कोणती काढायचं आपल्याला ही काढायची म्हणजे डेल ही मी का मोडायला माहिती आहे पेपर कसं मोडायचं नाही बरं मला जागा नाही म्हणून मोडायला मी एवढं पण कॉम्प्लिमेंट नाही करायचं. मास्टर लिहिलं मोड असं कुठं नाही करायचा. इथं काय येणार f1 f2 आपण इथं काय येणार डेल. चला सांगा कोण सांगते फॉर्म्युला सीआर पुढे गेला काय रे डेल f1 डेल u हा शाबास. इथं काय येणार कळालं कसं लिहायचं फॉर्म्युला. ही जर स्टेप लिहिली तुम्हाला ही हिच्यावर सगळ्या स्टेप लिहिली. सिमिलरली तेच फॉर्म्युला f1 ला कशाने डिफरन्शिएट करायचं याचं काय येणार 0 cos u बाहेर काढायचा आणि u चं काय येणार 1 म्हणजे तो काय होणार मायनस cos f1 ला कशाने करायचं याचं काय येणार 0 मायनस u बाहेर जर काढला तर cos u चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin मायनस मायनस प्लस u sin v. f2 ला कशाने करायचं याचं काय येणार मायनस sin बाहेर काढताल का नाही u चं काय येणार 1 हे मायनस sin v आणि f2 ला कशाने करसाल याचं काय येणार चुकलं का बरोबर आहे ओके. इथं v ने करायला sin बाहेर काढसाल f2 ला कशाने करायला v ने तर काय येणार मायनस u बरोबर. हे काय येणार तुमचं सॉल्व करायला मायनस मायनस प्लस u cos स्क्वेअर मायनस मायनस प्लस u याच्यातून काय कॉमन निघेल मागचे राहील u स्क्वेअर sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर तर काय असते ही व्हॅल्यू तर असाल ना हलका जे टाइप मध्ये करून पाहिजे. काय करसाल हे प्रूव्ह करायचं मग LHS j * j डॅश j ची व्हॅल्यू u याची व्हॅल्यू 1/u तर काय आलं 1. जर आतले दोन्ही नंतर सॉल्व केले असते तुम्ही सोपा अवघड हे गणित पाच चले. कळालं असं समजलं असं समजा दुसरं गणित ओके काळजी करू नका. हे जे गणित ते पेपरात वेळ आलेला आहे समजून घ्या. x बरोबर u मायनस uv y बरोबर uv शो द्या j * j' बरोबर y. कळालं
डॅशचा अर्थ काय इनव्हर्स डॅशचा अर्थ काय तुम्हाला एक सांगा तुमच्यावर डिपेंड आहे एक त्याला जे द्या नाही जे डॅश द्या आणि पहिल्यांदा घ्यायचं सोपं पहिल्यांदा काय घ्यायचं सोपं काय येणार वर कोण येणार जे डाव्या साइडने ते सोपं असते म्हणजे डेल ऑफ एक्स वाय याच्या वर आणि खाली काय राहिलं uv काय राहिलं आता एक्स वाय uv म्हणा घेताय का मी गणितात कोणते व्हेरिएबल आहेत ते घ्यायचं चालते का म्हणजे सोपं आहे म्हणजे त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय सांगा del x by del del y by del u आणि del y by del तुमचं काम काय डिफरन्शिएट करणं एक एक किंमत काढा पहिली किंमत काढायची del x upon del u ठीक आहे del by del u ऑफ एक किंमत काय आहे u minus uv मला सांगा del इथं पण पडल नाही del u by del x 1 आणि मायनस इथं y हे u आणि हे कॅन्सल इथं काय उरलं v म्हणजे उरलं तुमचं 1 मायनस सिमिलरली कोणती किंमत काढाल del x by del v del by del v ऑफ x ची किंमत काय u minus uv हे del u इथं पण पडल नाही डिफरन्शियल कशाने करायले हे काय करणार आणि इथं v कॅन्सल उरला काय मायनस हे मायनस सिमिलर दुसरी किंमत कोणती काढाल del y by del u हे del by del u ऑफ y ची किंमत काय रे uv डिफरन्शियल कशाने करायले v काय राहील कॉन्स्टंट हे आला बाहेर उरलं काय del by del u याची किंमत काय असते 1 उरलं काय v आता थोडी बुद्धी लढवा तर डिफरन्शियल कशाने केलं तो आला काय v ने केला येईल काय u बरोबर तुम्ही ते काढून दाखवा मल्टिप्लिकेशन करा काय ना u uv u मायनस प्लस हे कॅन्सल उरलं काय तुम्हाला सांगा जे ची जर व्हॅल्यू u आली तर z ची व्हॅल्यू काय आहे पुढचं जर कोणाला कळलं नाही तर डायरेक्ट लिहायचं सिमिलरली z = 1 बाय u तर मार्केट समजा 2 मार्केट कळलं मग मी साइडने पेपर देऊन देतो काय चालते का मग हे केलं तुम्ही जे डिफाइन तर कोण सांगते मला z काय डिफाइन करसाल मला ना काहीच नाही करायचं दादा त्या दोघांना कोणाकडे 1 यायला याचा अर्थ j आणि z काय तर एकोणाकाचे काय तर रेसिप्रोकल म्हणजे काय उलटे मला सांगा j ची जर व्हॅल्यू v असेल तर z ची उलटी येईल का नाही उलटी म्हणजे काय x जाईल खाली आणि uv जाईल वर म्हणजे del uv अपॉन del xy कळलं का पहिल्यांदा सोपं डिफाइन करायचं नंतर अवघड डिफाइन करायचं अवघड जर समजलं नसेल सोप्याच्या उलट करायचं कळलं का हे प्रॉब्लेम तुम्हाला काउंटरला माहिती का तुम्ही दिलेलं गुण करत नाही दिलेलं गुण जर केले तुम्ही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही शिकवताना नाही पा अवघडचं सेपरेट टॉपिक शिकवला सोप्याचं सेपरेट टॉपिक शिकवला का थोडं तुम्ही नॉन आहे कळलं का अवघड आहे मला सांगा आता या डिफाइन कसं करतात uv वर आहे त्याचा अर्थ डाव्या साइडने uv पाहिजे किंवा गणितात एकच v पाहिजे याचा अर्थ गणित सोपं आहे आहे का तसं गणितात एकच u एकच v होता का आहे का याचा अर्थ गणित सोपं आहे का अवघड आहे अवघड जर आहे तर काय करतात -1 चा कळलं का कळलं इथं या बरोबर पुन्हा याच्यात मोठी रेष मारायची इथं काय घ्यायचा डेल इथं पण काय घ्यायचा डेल आता इथं काय सांगसाल xy खाली आहे तिथे वर घ्यायचा काय ना del xy आणि uv वर काय घ्यायचा कळालं का गणितात uv xy इथपर्यंत ठीक होतं पण गणितात एकूण f2 आले आपण नवीन फंक्शन तयार करावं लागलं नाही काय करायचं हे इकडे घेऊन यायचं तर सांगा काय ना x - u uv बरोबर हे नवीन फंक्शन तयार झालं त्याला नाव म्हणायचं f इथं 0 आलं त्याला एकूण नाव द्यायचं कळलं हे जरी कळलं काय ना y - u बरोबर 0 याला काय नाव देसाल कळलं का एक एक किंमत काढा चला पहिली किंमत काय करता del f1 f2 upon del xy कोण सांगते मला फॉर्म्युला शिवम सांगते एवढं डिटेक्शन कामा नाही del f1 हां del x del f1 del y del f2 del x del f2 del y कळलं फॉर्म्युला तुम्ही लिहायचा अर्धा मार्क झाला बोला तर नेहमी ते सांगायचं क्लिअर नाही ए वेदांत लक्ष दे इकडं मोबाईल बंद कर दे ओके f1 ला कशाला करायचा होता x मला सांग इथे x आहे का याचं 0 होईल याचं 0 होईल याचं काय
F1 ला कशाने करायचं इथं y आहे का इथं काय येईल थोडी बुद्धी लावा इथं 0 येईल इथं काय येईल कळलं ना ही वरची व्हॅल्यू नेहमी 1 येत असते वरची व्हॅल्यू आधीच 1 येते जे आणि z च्या नंतर ही व्हॅल्यू आधीच 1 येते आधीच 1 येते तर मला सांग याची जर व्हॅल्यू 1 u येईल इथं काय पाहिजे 1/u पाहिजे का नाही म्हणून इथं व्हॅल्यू काय तिथं 1 आहे ना म्हणून याची व्हॅल्यू काय येते ऑलवेज 1 येते ऑलवेज 1 यासाठी थोडी बुद्धी लढवायची इथं जर 1 आला तर आयडेंटिटी मॅट्रिक्स तुमच्या पाठ आहे तर 0 1 इथं 0 इथं तर काय हे रूट काढायची गरज नाही कळालं का कळालं ते फक्त प्रॅक्टिस मध्ये साध्य होतं थोडं लॉजिक लावायचं याचं उत्तर काय आलं तुमचं -1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 1 हा पॉइंट ओके दुसरी व्हॅल्यू काय काढसाल चला सांगा डेल F1 F2 डेल UV रोल नंबर 50 स्टँडर्ड टेल इथं हां चला सांगा मला आता F2 ला कशाने करायचं F2 ला सॉरी F1 आहे ना उलट लिहिलं नाही जरा 1 1 2 F1 ला कशाने करायचं u न करायचं इथे u आहे का 0 त्या मायनस इथं काय येणार -1 आणि इथं काय येणार प्लस b मग F1 ला कशाने करायचं v न करायचं इथं काय येणार 0 0 इथं काय येणार u कळलं F2 ला कशाने करायचं v न इथं काय येणार 0 इथं काय येणार -u इथं काय येणार -v कळलं सॉल्व करायचं काय ना सॉल्व करायची गरजच नाही ना उत्तर काय पाहिजे कसं इथं आलं बघा तर काय करणार पाहिजे पडते सॉल्व करा काय ना मायनस मायनस प्लस हे काय ना -v² प्लस u² ओके काय चुकलं बाबा असं जाऊ दे उत्तर काय ना कॅल्क्युलेट केलं यूज येणार ना आता तुम्हाला चुकलं यू आहे बरं जाऊ दे आता उदाहरण ना चुकलं तर फायदा असं झाला मला चुकलं तर फायदा असं झाला मला चुकू शकते म्हणजे तुमचं पण चुकू शकते चुकलं तुमच्या लक्षात राहिलं यू उत्तर काय पाहिजे उत्तर यू आहे ना तुम्ही काय करायचं माहिती करायचं इकडे पाहायचं नाही डायरेक्ट लिहून ठेवायचं मास्टर जवळ एकाकडे 60 पेपर असते तुझं अभ्यास का तो काळजीपूर्वक पेपर चेक करायचा मास्टर पाहिजे मास्टर ही मेन स्टेप आहे मेन स्टेप काही आहे का नाही मास्टर ही पाहिजे इकडे विचारच करत नाही मास्टर इथे यू आला ना म्हणजे पोरं हुशार पोरांचं बरोबर कळालं मग ही किंमत इथे ठेवायची हे झाला z' ची व्हॅल्यू 1 बाय टू काय करायचं प्लॅनिंग करायचं मग z' काय z' याची 1 बाय तर काय आलं अवघड आहे का चला नेक्स्ट मी बघा विचार प्रत्येक टॉपिक मी जोपर्यंत विचार करून शिकवत नाही तोपर्यंत मी लिहून देत नाही कळलं ना समजून घ्या ते समजासाठी होतं x बरोबर e चा पॉवर u cos v y बरोबर e चा पॉवर u आन्सर मध्ये क्लू समजून घ्या जे आणि z ची व्हॅल्यू दिलेली नाही तुम्हाला डिफाइन करावं लागेल ओके चालतंय मग पहिल्यांदा जे तुम्हाला माहिती याच्यात दिलं काय एक सोपा एक आहे अवघड आहे मग पहिल्यांदा नेहमी कोणती व्हॅल्यू डिफाइन करायची दरवाजा आवडते दरवाजा कोणती व्हॅल्यू डिफाइन करायची नेहमी सोपी मग इथं लिहायचा डेल आपण इथं पण लिहायचा डेल ब्रॅकेट 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 कसं ओळखतात सोपं कोणतं अवघड कोणतं कसं ओळखतात डाव्या साईडला काय वर काय याचा त्याचा खाली
कुठला घेसाल कळालं चला सांगा फॉर्मॅट आहे जर सोपा असेल तर डायरेक्ट फॉर्मॅट येणार काय ना del x upon del u del x upon del y upon आणि del y upon del हे किती किंमत काढावं लागेल ना पहिली किंमत काढा del x upon del u del by del u याची किंमत काय आहे हिचा पण कोण आहे तरी कोण आहे ते लवकर आहे ना रे हा कसं काय रिक्षा म्हणून झालं का हा तर सांगा काय डिफरन्शिएट कशाने करायचे पॉझिटिव्ह करायचे तर बाहेर काढा आणि पुढलं काय डेल ईचा पॉवर यू अपॉन डेल यू मला सांगा ईचा डेरिव्हेटिव्ह काय ना ईचे येणार आणि घ्यायला तुमचं ईचा पॉवर घ्यायला तुमचं ईचा पॉवर यू कॉस कळलं का दुसरी किंमत कोणती काढाल del x upon del v म्हणजे del by del u काळजीपूर्वक लक्ष द्या ईचा पॉवर u cos v डिफरन्शिएट कशाने करायले याचा अर्थ u चा पॉवर u काय कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं del by del u ऑफ cos v cos चे डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस साइन याला तुमचं मायनस ईचा पॉवर u sin तुमचं लक्ष असेल आधीच्या गणितावर sin cos च्या sin cos च्या गणितावर लक्ष असेल 100% sin cos आला म्हणजे sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर ची प्रॉपर्टी लागणार का मला सांगा आता थोडं बुद्धी लावणार ना थोडं बुद्धी लावणार याने मल्टिप्लाय करताल ना इथं काय cos आपल्याला नंतर काय पाहिजे cos स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ इथं पण cos b आला पाहिजे आणि ते ईचा पॉवर q आला पाहिजे कळलं का या साइनला कशाने मल्टिप्लाय केल्यावर sin स्क्वेअर येते याचा अर्थ इथं पण sin v पाहिजे का इथं काय नाही तिचा पॉवर आता विषयाला प्लस आणि बरोबर मला सांग या मायनस ला कोण प्लस करते इथं मायनस देसाल का ऑलरेडी मायनस आहे आता तो मायनस देता ना तुम्ही नाही करू पाहा हे उत्तर काढले नाही बरोबर आहे तुझं कुठं लॉजिक लावायचं त्या लॉजिक म्हणत असतं जर कळलं कोणाला असं लावा असं कळलं आपली मेथड आहे कोणती व्हॅल्यू काढायची del y बाय del u हे del by del u y ची किंमत काय आहे e चा पॉवर u sin दादा डिफरन्शिएट कशाने करायचे तुम्ही u मग हे sin v काय राहिला कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा इथे e चा डेरिव्हेटिव्ह काय असते आणि काय आणि दुसरं काय करसाल del y by del v हे del by del v ऑफ y ची किंमत काय आहे e चा पॉवर u डिफरन्शिएट कशाने करायचे याचा अर्थ e चा पॉवर बाहेर येईल का नाही आणि sin u चा डेरिव्हेटिव्ह काय येणार सॉल्व करा काय येणार e into u e चा पॉवर u e चा पॉवर u e चा पॉवर 2u कसा आला 2u कसा आला e चा पॉवर u into e चा पॉवर u लॉ ऑफ इंडायस समजतात का u plus u काय चा किंवा e चा पॉवर u e चा पॉवर u e चा पॉवर का स्क्वेअर आणि हे दोन्ही तर जात असते माहित असेल लॉ ऑफ इंडायस जरा कळलं का जर माहित नसेल तर असं लिहा ना e चा पॉवर u cos into cos माहित नसेल तर सरळ सोपी मेथड तसंच राहू द्या मायनस मायनस इथं पण e चा पॉवर u e चा पॉवर इथं काय येणार sin स्क्वेअर इथं काय कॉमन येणार होता e चा पॉवर u e चा पॉवर u आणि काय राहिलं sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर तर उत्तर काय असते 1 e चा पॉवर u e चा पॉवर या कोणाची व्हॅल्यू कोण सांगते मला z ची व्हॅल्यू 1 अपॉन e चा पॉवर u e चा पॉवर कोणाचा पुढचा प्रोग्राम लावायचा नाही डायरेक्ट सिंग्युलर लिहायचं काय z इक्वल टू 1 अपॉन e चा पॉवर u e चा पॉवर कळलं ना पण मी सिंग्युलर लिहिणार नाही काढून दाखवणार पोरामध्ये मास्टरला जमत नाही म्हणून मास्टरला सांगायला हे तुमच्या सोयीसाठी सांगाल मी कळलं का नंतर आता हे जरा सोपा फॉर्म्युला कोण सांगते अवघड फॉर्म्युला कोण सांगते अवघड फॉर्म्युला काहीच नाही करायचं थोडं क्लिप पाहू दे क्लिप कसं क्लिप त्या दोघांचा गुणाकार 1 आहे याचा अर्थ काय याच्या हे उलट आहे याच्या हे उलट आहे याची व्हॅल्यू जर ही असेल तर या उलटी व्हॅल्यू काय येणार दादा uv del x कळलं उत्तर सगळं आपल्याला तिच्यावर
दरवेळेस एक गणित राहील, दरवेळेस 4 मार्क. पहिले 5 मार्क झाले, 4 मार्क. कळलं? काय नाही तर -1 चा आता हे अवघड असल्यामुळं -1 चा स्क्वेअर. अवघड सोबत तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल, कशाला अवघड म्हणायचं, कशाला सोपं म्हणायचं. कळालं का? इथं काय यायचा f1 द होल डिवाइडेड बाय, इथं पण काय यायचा f1. आता समजून घ्या ही हे वर लिहायचं काय ना डेल, हे लिहायचं खाली काय ना डेल. कळालं का? कळालं? पहिली किंमत काढा. चला डेल f1 f2 अपॉन डेल. कोण सांगते फॉर्म्युला? सगळं सांगते का? सांगा. del f1 upon del x, डेल f1 अपॉन डेल x, del f2 upon del x, del y. बरं चालते काय विषय नाही, चालतं बरोबर आहे. Yes. रो आणि कॉलम समजलं पाहिजे. इथे काय ना डेल f1 अपॉन डेल y आणि डेल f2 अपॉन डेल, बरोबर का? चला काढा आता. काय आहे तुमच्या मनात उत्तर? ऐका थोडं लॉजिक लावा. जे ची व्हॅल्यू ही आहे ना, तर z ची व्हॅल्यू काय आहे? म्हणजे आता इथे येईल काय? इथं 1 आला पाहिजे, इथे काय आला पाहिजे? इथं 1 यायसाठी 100% इथे काय असेल? 1 0 0 1. डेरिव्हेटिव्ह काढता शॉर्टकट करून पहा ना. डेरिव्हेटिव्ह f1 आणि f2 डिफाइन करायचं आहे, बरोबर? काय करायचं इकडे घेऊन जा. f1 बरोबर काय येणार? x e चा पावर u cos v, आणि f2 बरोबर काय येणार? काय येणार? y e चा पावर u sin. f1 ला जर x ने केलं, याचं सगळ्याचं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. x चं रूट काय असते? f1 ला जर y ने केलं, तर f1 मध्ये y कुठंच नाही, म्हणजे उत्तर काय येणार? 0. कळालं? कळालं का? डेरिव्हेटिव्ह जमत नसेल एवढी सिस्टम तुम्ही कॉम्प्युट करू शकता ना. कळालं का? याचं उत्तर काय येणार? हे आहे तुमचा -1 चा स्क्वेअर 1 आणि 1 अपॉन. ओके, समजून घ्या. आता हे पोराला डेरिव्हेटिव्ह आवड जाते का नाही? त्या पोराला काय करायचं सांग, त्याने काय करायचं सांग, काय करायचं त्याला. त्या पोराला जर आवड जात असेल का नाही, त्यानं असं मस्त फॉर्म्युला लिहून ठेवायचा f1 f2 अपॉन डेल u v. फॉर्म्युला काय आहे सांगा, बोला. डेल f1 अपॉन डेल u, डेल f1 अपॉन डेल v, डेल f2 अपॉन डेल u आणि डेल f2 अपॉन डेल. आता मला सांगा ही किंमत कधी, जर ही किंमत माहिती कर सांग. तुम्हाला जर आवडत असेल देऊन काढाय म्हणजे काम करा. नंतर माहिती तुम्हाला काय हिचा पावर u हिचा पावर v लिहून ठेवा. कळलं का? ही किंमत आली तर तुम्ही लिहून ठेवा. विषय काय, डेरिव्हेटिव्ह आवड जाते म्हणूनच करायचं. कळालं की मी काय करा म्हणून तो लक्ष देत जा. त्याच्या टेक्निक्स आहेत. कळालं? ते कोणासाठी? पोरं फॉर्म्युला लिहितात पण पोरं डेरिव्हेटिव्ह काढतात नाही ना. कळलं का? तिच्यात क्लिअर आहे, असं सांगतो. तिच्यात क्लिअर आहे. साइन कॉन्स्टंट आहे का नाही, साइन कॉन्स्टंट सोडून या दोघांचा करायचा गुणाकार तेच असते जे. ते उलटे करायचं तेच असते z डॅश. कळालं का? आता मी काय करतो, ही शॉर्टकट कळाली कोणासाठी? जर डेरिव्हेटिव्ह जमत नाही त्याच्यासाठी. पण मी जर असं मेथड लावली पोर मला कॉपी पेस्ट करते. ओके, मी सांगतो तर असं कसं आहे. मग f1 ला कशाने करायचं? u ने. u ने आता होणार 0. e चा पावर e चा डेरिव्हेटिव्ह मायनस e चा पावर u cos v जसे या तसा. f1 ला करायचं v ने. f1 ला जर v ने केलं तर cos v चा डेरिव्हेटिव्ह काय असते? मायनस साइन. मायनस मायनस प्लस येणार. थोडी बुद्धी लढवा. गणिता साइन कॉस आला म्हणजे काय ना, इथे कॉस आला म्हणजे काय ना का, साइन कॉस आला म्हणजे 100% कोणती प्रॉपर्टी लागणार? sin स्क्वेअर प्लस. मग या कॉसले कशाने गुणला? कॉसले इथे नाही सांगा, इथे गुणसा का इथे गुणसा, क्रॉस ना. इथे काय आलं पाहिजे? कॉस कॉस. कळालं का? या मायनस ले कोण प्लस करते? मायनस. येणार मायनस इथं कॉस. कळालं का? इथे जर व्हॅल्यू प्लस आली तिथं मायनस इचा पावर u sin v आहे पाहिजे का? कारण हे मायनस आहे ते मधला मायनस. ओके, ज्या पोराला कळत ही मी जे बोलायलो, ज्याला कळते त्याला कळते, ज्याला नाही कळत त्याने काय करायचं सांगितलं मी तुम्हाला. कळलं? डेरिव्हेटिव्ह न काढता मग त्याला करायचं गुणाकार. हां, याने काय होतं आपण? हां, ओके, करायचं गुणाकार काय ना थोडं सांगा. मायनस मायनस e चा पावर u हे येणार तुमचं cos स्क्वेअर.
हे काय येणार मायनस मायनस प्लस e चा पॉवर u sin स्क्वेअर याच्यातून कॉमन काय येणार e चा पॉवर u sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर या व्हॅल्यू इथे टाकायची टाकली व्हॅल्यू आपण e चा पॉवर याला तुमचा z डॅश दोघांचा गुणाकार करायचा तर काय येणार कळालं नसेल कळालं अजून नाही काळजीपूर्वक लक्षात ठेवा ओके गणित पहिल्या गोष्टी मी पूर्ण सिलेबस की शिकवत नाही बस पोरांना मी लाईन नोट कमी करतो मी शिकवतो ना तुम्हाला जर तुम्ही प्रत्येकात आल्यावर हेच म्हणतो गणित पेपर आलेले बरोबर आपण दिलेलं एका चॅप्टरचे 6 टॉपिक असते त्या 6 टॉपिकवर गणित कसं असते माहिती आहे का 3 वर 3 कळलं का या चॅप्टर मध्ये 3 टॉपिक शिकवले फंक्शनली डिपेंडंट झाला एक झाला का हे झाला दुसरा याच्यामध्ये अजून एक शिकवलं मी तुम्हाला अवघड सोपं ते अवघड सोपं दोघांपैकी एकाचीच असते ते झाला तिसरा 3 टॉपिक झाले का 3 टॉपिक झाले आता 3 राहिले ओके म्हणजे 3 वर येणार 3 खाली कळलं समजून घे तुम्ही पाहिल्यापासून ऑब्झर्वेशन केलं बरोबर मी प्रत्येक चॅप्टरचे 6 टॉपिक शिकवले जे नाही ते शिकवणार नाही 3 वर 3 खाली आयदर समजून घे prove that j into j dash equal to total logic law च्या आधी लागतात काय अंतर तो sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर ची प्रॉपर्टी वर तर tan आणि sec ची काय प्रॉपर्टी आहे का टोटल लॉजिक लावा ना 1 प्लस tan स्क्वेअर म्हणजे काय असते sec स्क्वेअर तर 100% 1 येण्यासाठी त्यांच्याकडे जावं लागेल आणि 1 इक्वल टू sec स्क्वेअर मायनस हे फॉर्म्युला लागणार त्याची व्हॅल्यू काय ना दोघांचा गुणाकार e चा आणि e चा सॉरी इथं v आहे इथं e त्या दोघांचा गुणाकार त्याची व्हॅल्यू काय येण्याचे चान्स आहेत e चा पॉवर v e चा पॉवर v कळलं का असे येण्याचे चान्स आहेत ओके समजून घ्या काळजीपूर्वक लक्षात घ्या आपल्याला डिफाइन करायचा j पहिल्यांदा काय डिफाइन करायचं आपल्याला ओके पहिल्यांदा नेमकी कोणती व्हॅल्यू डिफाइन करायची सोपी कोणती व्हॅल्यू डिफाइन करायची तुम्ही तर जे नाव देऊ शकता आणि जे डॅश पण देऊ शकता कंपल्शन नाही कळलं ना मग सांगा सोपी काय येण्यासाठी काय करावं लागेल डाव्या साईडला कोण आहे डेल एक्स वाय आणि खाली काय येणार डेल कळलं का इथं सर u v का घेतलं v का घेता आलं नाही एबीसी नुसार जायचं एबीसी एक्स वाय मध्ये पहिला कोण येते तर इथं पण एबीसी त्या नियमानुसार जायचं अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार कळलं ना जर तू याला yx लिहिलं इथं तुला काय करावं लागेल vu करावं लागेल कळलं का आन्सर तेच आहे ना चला सांगा सोपी किंमत काय डेल सांगा आपण डेल काळजीपूर्वक लक्षात द्या फॉर्म्युला सोपा आहे डायरेक्ट सोपा फॉर्म्युला तयार करायचा डायरेक्ट फॉर्म्युला लिहून ठेवायचा काय del x upon del x upon del y upon del and del y upon del कळलं का याची किंमत काढा del x upon del u म्हणजे del by del u ऑफ x ची किंमत काय आहे e चा पॉवर u sec del x upon del u काय ना डिफरन्शिएट कशाने करायला तुम्ही u v बाहेर काढा sec ची व्हॅल्यू काय असते sec u ओके लक्ष द्या समजून लक्ष द्या पुढे शॉर्टकट सांगतोय ओके मग ही किंमत आहे तुमची काय e चा पॉवर v sec u tan सिमिलर डिफरन्शियल कशाने करायचा del x upon del v म्हणजे del by del v ऑफ x ची किंमत काय दिली e चा पॉवर v sec डिफरन्शियल कशाने करायला तुम्ही
व्ही न सेक यू काढा बाहेर आणि ईचं डेरिव्हेटिव्ह काय असते ईच असते. हे झालं तुमचं सेक यू ईचा पॉवर व्ही. कळलं का? दुसरी किंमत काढसाल डेल वाय बाय डेल यू. म्हणजे डेल बाय डेल यू ऑफ y ची किंमत काय आहे ईचा पॉवर व्ही. डिफरन्शियल कशाने करायचे यू न. त्याचा अर्थ व्ही काय काढा बाहेर काढा आणि टॅनचं डेरिव्हेटिव्ह असते सेक यू. म्हणजे ईचा पॉवर व्ही सेक यू. कळलं? लास्ट किंमत काय डेल वाय बाय डेल व्ही. डेल बाय डेल व्ही ऑफ y ची किंमत काय आहे ईचा पॉवर व्ही टॅन यू. डिफरन्शियल कशाने करायचे व्ही. कोण बाहेर निघाल टॅन. टॅन यू बाहेर आणि ईचं डेरिव्हेटिव्ह काय असते ईच. चला करा काढायचं डिटरमिनंट काय ना याचा गुणाकार करायचा काय ना e into v e चा पॉवर 2v नसेल लिहायचं e चा पॉवर असेल या. कळलं? चला सांगा e चा पॉवर 2v सेक जशीच्या तसा tan into tan n स्क्वेअर मायनस e into e चा पॉवर 2e sec स्क्वेअर युनिट सेक काय म्हणते सेक. कळलं का? मला सांगा त्याच्यातून कॉमन काय. पहिली गोष्ट e चा पॉवर 2 इथं पण दिसाला इथं पण दिसाला कॉमन काढला. इथं सेक दिसाला तर सेक क्यूब दिसाला तर सेक कॉमन येईल का नाही. आतनी काय राहिलं tan स्क्वेअर मायनस सेक क्यूब. कळलं का? कळलं का? मला सांगा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा चा फॉर्म्युला काय सेक स्क्वेअर थीटा. हे जर मी tan तिकडे नेला का मग नंतर 1 पाहिजे ना. 1 बरोबर सेक स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर. थोडं लॉजिक लावा. पहिल्यांदा पाहिजे सेक स्क्वेअर नंतर पाहिजे tan स्क्वेअर. तर काय उलट आहे का नाही काय आहे पहिल्यांदा इथं काय आहे अरे इथं मायनस कोणाला पाहिजे आपल्याला इथं मायनस कोणाला आहे इथं मायनस आहे काय घ्याल तर मायनस मल्टिप्लाय करा. इथून जर मी मायनस आहे कॉमन घेतलं तर आतनी काय राहील सेक स्क्वेअर मायनस tan स्क्वेअर. याची किंमत काय असते 1 म्हणजे आलं मायनस b. त्यानंतर जे कोण सांगते मला जे डॅश कोण सांगते जे डॅश मायनस 1 आपण 1 अपॉन का मायनस 1 अपॉन आपल्याला उत्तर प्लस 1 पाहिजे. या मायनस ते कोण प्लस करते या मायनस ते कोण प्लस करते मायनस. कळलं? टोटल लॉजिक लावा. त्याला जे तुमचं काय मायनस e चा पॉवर 2v सेक. कळलं का? कळलं? समजून घ्या. मग हे झाला सोपा आपला. मग राहिला आता अवघड. सांगा कोण सांगते अवघड म्हणून. याच्यावरून कॉपी पेस्ट करायचा याच्यावरून कॉपी पेस्ट करायचा. या दोघांचा गुणाकार 1 आला याचा अर्थ जेची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कोणाची उलटी असेल जेड्याच्या. जेड्याच्या उलटी जेची व्हॅल्यू जेड्याची व्हॅल्यू काय याच्या उलटी काय ना डेल आपण डेल. आता अवघड आहे का सोपं आहे अवघड आहे म्हणजे कसं ओळखायला अवघड. वर uv पाहिजे तर पहिली गोष्ट डाव्या साईडने uv पाहिजे आहेत का डाव्या साईडने u. गणितात एकच u एकच v पाहिजे गणितात एकच u एकच v. अवघड काय दाखवलं -1 चा स्क्वेअर. ते काय येणार डेल f1 होल डिवाइडेड बाय डेल f1 हे खाली येते वर लिहायचे काय येणार डेल म्हणजे खाली येते वर लिहायचे वर खाली खालचं वर. कळलं का? कळलं? थोडं लॉजिक लावा. जेडची व्हॅल्यू ही आली तर जे ज्याची व्हॅल्यू काय पाहिजे मला कोण पाहिजे काय ना अशी काय पाहिजे का ते काय ना इथे काय ना पाता ऐकून घ्या. एक तर याची व्हॅल्यू -1 असू शकते नाही याची व्हॅल्यू -1 असू शकते काय माहिती आहे का आपल्याला माहिती आहे का. मायनस मी वर देता इथे देतो. कळलं का? ते बरोबर आहे रेषेच्या मध्यात मायनस साइन का असते. थोडं ऑब्झर्वेशन करा खूप महत्त्वाचं. जर डिव्हिजन असेल ना तर मायनस साइन असेल ना ते वर मेन्शन केलेलं नसेल खाली मेन्शन केलेलं नसेल काही दिसत नाही. बरोबर मदत असते. बरोबर मदत माहिती आहे का काय माहित नाही आहे कोणाचे ऑब्झर्वेशन फक्त ठेवत जाते. जर माहित असलं डिव्हिजन होते ते रेषेच्या मध्ये बरोबर मदत इक्वल टू देते. त्याचा अर्थ काय याच्या बरोबर या रेषेच्या मधात काय पाहिजे बरोबर आहे रेषेच्या लाईन मध्ये का. आता इथं जर समजा थोडं खाली असतं या रेषेच्या खाली काय
याचा अर्थ या मायनस साइन वर अधिकार कोणाचा याचा आहे किंवा या वेळेस थोडं वर असतं याचा अर्थ काय अधिकार कोणाचा आहे वरचा आहे इथं काय इथं मायनस दिलं याचा अर्थ काय भांडण नका तू कोणाचंच नाही बरं अशी व्हॅल्यू आहे बरोबर मी तुम्हाला काय बोललो तुम्हाला चला सांगा f1 f2 अपॉन डेल इसका फॉर्मूला काय आहे ना बोला डेल f1 अपॉन डेल f1 अपॉन डेल f2 अपॉन डेल f2 अपॉन डेल गणितात कोण पाहिजे f1 डिफाइन करा f1 ची किंमत काय ना हे इकडे घेऊन जा काय ना x minus चा पॉवर b sec equal to 0 f2 बरोबर काय ना आलं का मी हजार वेळा सांगतो तुम्हाला हजार वेळा याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केल्यास तुम्हाला फाइंड करता येईल का पण जे आणि जेड्याच्या गणितात जे अवघड असते का ते वरची व्हॅल्यू आली का असते अनवेज व्हॅल्यू नसते याची व्हॅल्यू 1 येण्यासाठी इथे काय पाहिजे हे कोणासाठी जर डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही कळलं का तर उत्तर काय आहे ना इक्वल टू 1 कारण मायनस तुमचा असते प्लस 1 आला सिमिलरली याची कोण व्हॅल्यू सांगते मग कोण याची व्हॅल्यू काय पाहिजे मायनस e चा पॉवर u 6 पुन्हा जर कळलं नाही तर काय काढायचं मायनस e चा पॉवर 2b हे भेटला जे डॅश घ्यायची जे डॅश वरून पण प्रूव्ह करायचं कळालं का तर हाय थोडं किचकट पण आहे पण थोडं तुम्ही स्मार्ट वर्क केलं ना तुम्हाला समजून जाते कळालं का दिसते का लास्ट गणित ठीक कळलं लास्ट म्हणजे सगळ्यांना लक्ष द्यायचं जे इन आणि जे डॅश डिपेंड करता आला पाहिजे जे फॉर जाकोबियन ओके पहिली गोष्ट जे काय डिफाइन करायचा सोपा काय सोपा सांगा काय वर x येईल का u येईल काय x y येईल हे आला x y खाली काय आहे पाहिजे u येईल कळलं सोपा आहे फॉर्म्युला लिहून काय फॉर्म्युला सांग रे लक्ष द्या इकडे del x upon बोला del x upon del y upon and del y upon आता चला सॉल्व कराय del x upon del u del by del u ऑफ x ची किंमत काय आहे u डिफरन्शिएट कशाने करायले u याचा अर्थ v काय निघेल बाहेर निघेल काय del u upon del u ची किंमत काय आहे 1 थोडं लॉजिक लावा u ने डिफरन्शिएट केल्यावर काय तर v ने डिफरन्शिएट केल्यावर काय होईल कळलं का चला सिमिलरली del y by del u del by del u ऑफ y ची किंमत काय रे u upon v डिफरन्शिएट कशाने करायले मग हे v काय निघेल हे v नाही 1 by v निघेल का खाली आहे ना
बोला काय डेल यू बाय डेल यू याचं उत्तर काय 1 बाय चालते. सिमिलरली दुसरी किंमत काय नाही काढणार डेल y बाय डेल v. डेल बाय डेल v ऑफ y ची किंमत काय रे u अपॉन डिफरन्शिएट कशाला करेल कोण बाहेर निघेल u. हे डेल बाय डेल v ऑफ 1 अपॉन v तुम्हाला माहित आहे ना d बाय dx ऑफ 1 अपॉन x तर रूट काय असते सिमिलरली रूट काय ना मायनस u अपॉन सॉल्व करा काय आहे त्या दोघांचा गुणाकार सांगा मायनस u अपॉन v कारण की v v कॅन्सल होईल ना नाही मायनस u अपॉन v मायनस 1 मायनस 1 मायनस 2u अपॉन v कोण सांगते मला z ऍक्च्युअल काय मायनस 1 अपॉन 2u अपॉन v किंवा मायनस v अपॉन 2 कळलं का मग या ची व्हॅल्यू काय मायनस 2u अपॉन z ची व्हॅल्यू काय पाहिजे असे आहे पाहिजे तर मायनस 2u अपॉन v म्हणजे वर गेल्यावर काय ना मायनस v अपॉन कळलं का चला जे ची व्हॅल्यू तुम्ही काढली सिमिलर कोणती व्हॅल्यू पडेल तुम्हाला z x चला सांगा काय ते सर डेल अपॉन डेल याचा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लिहिला ना इथे डायरेक्ट नाही याचा अर्थ अवघड काय लिहायचा -1 चा चला बोला f1 इथे काय करणार डेल f1 खाली काय येणार चला इथे काय येणार कळलं कोण सांगतो मग पुढे उत्तर डायरेक्ट काय पाहिजे डायरेक्ट नाही फॉर्म्युला मार्क कसे लिहिलं डेल f1 f2 अपॉन डेल सांगा फॉर्म्युला काय आहे डेल f1 अपॉन डेल x डेल अपॉन डेल y डेल f2 अपॉन डेल x डेल f2 अपॉन डेल रूट काढायचं का म्हटलं तर आता डिफरन्शिएट करण्यासाठी कोण डिपेंड करायचा f1 आणि हे तिकडे घेऊन जा तिकडे घेऊन गेल्यावर काय येणार x uv बरोबर तर काय नाव द्यायचं हे काय ना y u v बरोबर तुम्ही काय नाव द्याल असं नाव दिलं तरी चालते पण तुमच्या हातात येतं या डिफरन्शिएट करून थोडं आवड आहे डिव्हिजन असल्यामुळे डिफरन्शिएट करायसाठी तुम्ही काय करा ते बिना मल्टिप्लाय नाही इकडे तुम्ही चालता पण सोपं जायचं हे काय येणार डायरेक्ट yv u बरोबर 0 आता याला मध्ये कंपल्सरी नाही मी याला जर नाव दिलं तर उत्तर तेच येणार कळलं पण तुम्ही डेल रूट काढत बसाल का डेल रूट काढत बसाल का पण डेल f1 आपण डेल ची किंमत काय येणार याची किंमत काय येणार याची किंमत काय येणार कसं काय कळलं पुढचं नाही जमलं मास्टर क्वेश्चन तुम्हाला याचा एक तरी मार्क देईल कळलं का हे आलं तुमचं काय इथं सिमिलरली दुसरा फॉर्म्युला काय लिहायचा डेल बोला f1 f2 अपॉन डेल चला सांगा फॉर्म्युला काय डेल f1 अपॉन डेल u डेल f1 अपॉन डेल v डेल f2 अपॉन डेल v आणि डेल इथे काय आहे f2 अपॉन डेल सपोज तुम्हाला जर डेल रूट माहित आणि डेल रूट काढल्याशिवाय किती निघतील का तुम्हाला सगळ्यात उत्तर काय आलं जेड ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितले ही आहे पाहिजे आणि ही आहे पाहिजे काय मग तो कोणाला का डायरेक्ट ही व्हॅल्यू कॉपी पेस्ट करायची ज्याला डेल रूट जमत नाही तर काय -1 अपॉन 2u बाय सॉरी -2u बाय कळालं ज्यात जमलं नाही कळालं सगळ्यात किती लागायची तर काय आली -2 बाय b j j डॅश इक्वल टू 1 प्रूव्ह करायचं कळालं का अवघड आहे इथे जे j डॅशचा टॉपिक संपला कळालं का हे टॉपिक सोडू नका लय पांचट कळालं अवघड आहे कळालं का मग सांगा j ची जर व्हॅल्यू j ची जर व्हॅल्यू 2 असेल तर z ची व्हॅल्यू काय पाहिजे
ध्रुवील उभा राहील. जेची व्हॅल्यू 4 आहे तर जेडाची व्हॅल्यू बरं जेडाची व्हॅल्यू 4 आहे तर जेची व्हॅल्यू जेडाची व्हॅल्यू 4 आहे जेची व्हॅल्यू आणि जेची व्हॅल्यू 4 आहे तर जेडाची व्हॅल्यू कळलं उलट करायचं कळलं का टीचर होमवर्क पाठवले करता येतील का करता येईल समजलं मी आता असं शिकवतो व्हिडिओ अपलोड करतो होमवर्क देत बसत नाही म्हणजे लिहून घ्यायचं बसत नाही काय करायचं ते करा कळलं ना एवढं ध्यान ठेवा फक्त जेवढं मी शिकवतो का त्याच्या बाहेर देत नाही मी एवढं कळापर्यंत घेतो का समजून जाण्याच्या बाहेर कधी देत नाही तेवढं करायचेच तर विषय काय माहिती आहे का बस काय मी लिहून देतो शिकवतो लिहून देतो त्याच्यात ए टू झेड गंध माहिती लिहून देणं होत नाही मी काय बाकी नंतर होमवर्क देतो पोरं काय करते होमवर्क करत नाही उदाहरण तेच गणित पेपरात आलं त्याच्यासाठी मी काय करतो सगळं गणित शिकून टाकतो ते शूटमध्ये तुमच्या मोबाईलात